संत ज्ञानेश्वर महाराज हे महान संत आणि ज्ञानाचे प्रतीक होते। त्यांच्या आयुष्यात अनेक चमत्कारिक घटना घडल्या, त्यापैकी एक प्रसिद्ध घटना म्हणजे ज्ञानेश्वरांनी पाठीवर भाकर शेकण्याची कथा। एकदा संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई हे चारही भावंडे गावात भिक्षा मागून आले होते। त्या दिवशी त्यांना थोडे पीठ मिळाले। सर्वांना खूप भूक लागली होती। भाकर बनवण्यासाठी पीठ होते, पण ती शेकण्यासाठी तवा किंवा चूल नव्हती। त्यामुळे ते सर्व विचारात पडले। तेव्हा लहान पण अत्यंत ज्ञानी असलेल्या मुक्ताबाईंनी एक उपाय सांगितला। त्यांनी ज्ञानेश्वरांना सांगितले, दादा, तुम्ही योग सामर्थ्याने आपल्या पाठीवर अग्नी निर्माण करा। ज्ञानेश्वर महाराजांनी शांतपणे ध्यान लावले आणि योगशक्तीने आपल्या पाठीवर उष्णता निर्माण केली। मग मुक्ताबाईंनी त्या गरम पाठीवर भाकर ठेवून ती शेकली। थोड्याच वेळात भाकर छान शेकली गेली। सर्व भावंडांनी आनंदाने ती भाकर खाल्ली। ही घटना पाहून लोक आश्चर्यचकित झाले। त्यांना कळले की ज्ञानेश्वर महाराजांकडे अद्भुत योग सामर्थ्य आहे। या कथेतून एक मोठा संदेश मिळतो की संतांचे जीवन साधेपणा, त्याग आणि आध्यात्मिक शक्तीने भरलेले असते।